प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थी नावाने तुम्हा सर्वांना शालोम. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 2 1 ते 3 वचनं या वेळेला मी वाचत आहे. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील कान्हा येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्या जवळ द्राक्षरस नाही. प्रियांनो, कधी पैसे, मुलं किंवा आपलं लग्न या 3 गोष्टी कधी कधी आपल्या जीवनामध्ये समस्येचं कारण ठरतात. सर्वात प्रथम आपल्याला आयुष्यात कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? आर्थिक समस्यांना. आणि साधारणतः कधी कधी कोणत्या समस्या येतात? पत्नीपासून, जावयांपासून, बरोबर, पतीपासून समस्या येतात ना. आणि त्यानंतर जे विवाहित असतात ते आणखी कोणत्या समस्यांचा सामना करतात? मुलं आहे तरी समस्या, मुलं नाही यामुळेही समस्या, हो किंवा नाही? आज सर्वात प्रथम लग्नाच्या घरात आलेली मोठी समस्या. आपण वचनाच्या सुरुवातीला वाचलं, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेला सुरुवात करण्याच्या प्रारंभिक दिवसात त्याला एका लग्नाचं आमंत्रण मिळालं. येशूचे शिष्य व त्याची आई यांना त्या लग्नाचं आमंत्रण होतं. व ते लग्न कोठे होतं? काना नावाच्या एका गावामध्ये. ठीक आहे प्रियांनो, एकदा एक बहीण माझ्याकडे आली. एका सुंदर मुलीला ती घेऊन आली. ती मुलगी अतिशय सुंदर होती. त्या बहिणीने तिला उचलून आणलेलं होतं. ती रडत होती. मी तिला विचारलं, तू का रडत आहे? मी माझी समस्या तुम्हाला काय सांगू? ताई, तुमची समस्या काय आहे? या मुलीकडे पहा, ही किती सुंदर आहे. हो, ही खूपच सुंदर आहे, पण प्रॉब्लेम काय आहे? पास्टर, माझं लव्ह मॅरेज झालं आहे. तो बोलला, मी तुझ्यासाठी जीव देईल. यामुळे मी त्याच्याशी लग्न केलं. पण मुलगी झाल्यानंतर आता तो काय बोलत आहे की ही मुलगी माझ्यापासून जन्मलेली नाही बोलत आहे. आता ही मुलगी त्याच्यापासूनच झालेली आहे हे मी कसं सिद्ध करून दाखवू? तो भयंकर आरोप माझ्यावर टाकत आहे. तो बोलत आहे की ही मुलगी माझ्यापासून झालेली नाहीये. तो एकदम स्पष्टपणे असं बोलत आहे. अहो, तुम्ही असं का बोलत आहात? तुमचं माझ्यावर प्रेम होतं. प्रेम करून तुम्ही माझ्याशी लग्न केलं. लग्न झाल्यावर आपल्याला मुलगी झाली. आता ही मुलगी माझी नाही असं तुम्ही का बोलत आहात? हो, मी बोलत आहे. मी 100 वेळा बोलेल, ही मुलगी माझ्यापासून झालेली नाही. ही माझ्यापासून आहे याचा काय पुरावा आहे? पास्टर, यामुळे मी नरक भोगत आहे. माझा पती जे आरोप माझ्यावर लावत आहे ते मला सहन होत नाहीये. मी कोणालाच काही सांगू शकत नाहीये. मी वैतागून गेलेली आहे. या मुलीचा सांभाळ मलाच करावा लागत आहे. घरात 1 रुपया देखील देत नाही. यामुळे मला कामावर जावं लागत आहे. पण या लहान मुलीला सोबत घेऊन मी आता कामावर तरी कशी जाऊ? मी आता काम तरी कसं करू? मी फार वैतागून गेले आहे. तेव्हा मी म्हणालो, ताई, तुमचा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम कोणताही असला तरी सर्वात प्रथम जे तुम्हाला समजून घेऊ शकतात व जे आधार देऊ शकतील ते तुमचे आईवडीलच आहेत. तुम्ही स्वतः हा त्रास काढत बसण्यापेक्षा चांगला आहे तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगा. ज्यांनी हे नातं जोडलेलं आहे त्या मोठ्या माणसांना ते सांगतील, तेव्हा मोठे लोक तुमच्या पतीला बोलावून बसवतील. मुलगी झाल्यानंतर ही मुलगी माझी नाही, ही मुलगी माझीच आहे याचा काय पुरावा आहे, काय प्रूफ आहे? अशा प्रकारे एवढ्या वाईट रीतीने जो तुमच्याशी बोलत आहे, तुमच्या त्या पतीला, तुमच्यावर दोषारोप लावणाऱ्या तुमच्या पतीला ते लोक समजावून सांगतील. तुम्ही अगोदर आईवडिलांना सांगा. तुम्ही त्यांना कळवा. ते तुमची साथ देतील, तुमच्या सोबत उभे राहतील, तेच तुम्हाला आधार देतील. म्हणजे त्यांना, ज्यांनी लग्न जमवलं होतं त्यांना बोलावून तुझ्या पतीला समजावता येईल. मी असं बोलल्यावर ती जी बहीण होती, ती बहीण काय बोलली तुम्हाला माहित आहे? पास्टर, माझ्या आईवडिलांना मी हे काहीच सांगू शकत नाही.
ताई, मी एक आत्मिक वडील म्हणून तुम्हाला हे सांगत आहे. तुम्हाला आई वडील आहेत, यामुळे त्यांना तुम्ही सांगितल्यानेच तुमच्या हृदयावरती जे ओझं आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होईल. यामुळे तुम्ही माझं ऐका व आई वडिलांना सांगा. ती बहीण पुन्हा म्हणाली, पास्टर सॉरी, माझ्या आई वडिलांना ही गोष्ट मी सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? पास्टर, माझं लग्न झालं आहे हे त्यांना माहीत नाही. मी लग्न केलेलं आहे याविषयी त्यांना माहिती नाही. पास्टर, मी प्रेग्नेंट आहे ही गोष्ट देखील त्यांना माहिती नव्हती. व मला मुलगी झाली आहे हे देखील माझ्या आईवडिलांना माहिती नाही. प्रियांनो, आता मी काय बोलणार? अगं बहिणी, तू आईवडिलांना सांगितलं नाहीस. न सांगताच मी लग्न केलं पास्टर. यामुळेच मी केलेल्या चुकीमुळे मला फार पस्तावा होत आहे. प्रियांनो, काय लक्षात येत आहे? लग्न जे आहे ते एका मुलामध्ये आणि मुलीमध्ये घडणारं कार्य अजिबात नाहीये, तर दोन कुटुंबांमध्ये घडून येणारा एक नातेसंबंध आहे. तो पवित्र विवाह आहे. प्रिय भाऊ व बहिणींनो, माहीत आहे का त्या मूर्खाची एवढी हिंमत का झाली माहीत आहे? या मुलीने घरात न सांगता माझ्याशी लग्न केलेलं आहे. यामुळे हिला मी काढून दिलं किंवा काहीही बोललो तरी ती माझ्याकडेच पडून राहणार. ही मुलगी कोणाला काय सांगणार? ती सांगू शकणारच नाही. प्रियांनो, काही मुली आहेत ज्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढल्या जाऊन त्या मुलांसोबत गैरकृत्य करतात आणि नंतर तोच मुलगा पाहिजे असं म्हणून ते आई वडिलांना सोडून देतात आणि नंतर पुढे चालून लग्न झाल्यावर हे घडत असतं. आयुष्य अशा प्रकारे बर्बाद होऊन जातं. तुम्ही आपलं आयुष्य त्याच्या हातामध्ये देता व तो तुमच्या आयुष्याशी खेळतो. तुमच्या पाठीमागे कोणी नाही, कोणी विचारणारं नाही. न सांगता तुम्ही लग्न केलं आहे. यामुळे तुमचे आई वडील तुमच्यामुळे दुःखी आहेत हे त्यांना माहिती असल्यामुळे आज तुमच्या कुटुंबामध्ये समस्या आल्यावर तू तुझ्या मनाने लग्न केलेलं आहेस, यामुळे तू तुझ्या मैत्रीने आता मर, ही गोष्ट त्या लोकांना चांगली माहिती असते. यामुळे ते तुम्हाला बाहुलीप्रमाणे नाचवतात. प्रिय बहिणींनो, उतावळी करून आपल्या आई वडिलांच्या विरुद्ध लग्न करू नका. तरुण भावांनो, उतावळे होऊन आई वडिलांना न सांगता लग्न करून घेऊ नका. ते तुमचं पालन पोषण करून, ते कष्ट घेऊन, तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवून, तुम्हाला सेटल करून, तुमच्यासाठी एक सुंदर मुलगी पाहून किंवा बहिणींनो तुमच्यासाठी सुंदर मुलगा पाहून त्याच्याशी लग्न लावून देण्याचा विचार करतात. तर त्यांना न सांगता तुम्ही अशा प्रकारचे लग्न का करत आहात? हे व्यर्थ लग्न आहेत. या गोष्टी मी तुम्हाला का सांगत आहे माहीत आहे? काना गावामध्ये जे लग्न होतं ते पवित्र लग्न होतं, कारण पवित्र प्रभूला त्या विवाहामध्ये आमंत्रण केलेलं होतं. त्या दिवशी त्या लग्नामध्ये येशू ख्रिस्ताला आमंत्रित करण्यात आलेलं होतं. येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणजे त्याच्या सेवकांना तिथे आमंत्रण होतं. येशूच्या आईला तिकडे आमंत्रण होतं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जेव्हा तुम्ही आपल्या मुलांचं लग्न कराल, आपल्या मुलींचं लग्न कराल, तेव्हा ऐका, तुमच्या लग्नामध्ये कास्टला जागा देऊ नका. त्या लग्नामध्ये कॅशला महत्त्व देऊ नका. त्या लग्नामध्ये कलरला महत्त्व देऊ नका. तर त्या लग्नामध्ये क्राइस्टला स्थान द्या. प्रभू येशू ख्रिस्त हा त्या लग्नात असला पाहिजे. जे लग्न कास्टवरती, कॅशवरती, कलरवरती अवलंबून आहे, क्राइस्टला म्हणजे ख्रिस्ताला जिथे स्थान नाही, तो विवाह पवित्र विवाह नाहीये. तो देवाच्या इच्छेप्रमाणे असणारा विवाह नाही. साधारणपणे असे विवाह स्थिर होणं हे शक्य नाहीये. कारण विवाह जो आहे तो देवाने लावून दिला आहे. विवाहाची व्यवस्था देवाने लावलेली आहे. देवाच्या इच्छेच्या विरोधात तुम्ही विवाहात प्रवेश कराल तर त्या विवाहामध्ये सैतान प्रवेश करेल व तो त्या विवाहाला पूर्णपणे तोडून टाकेल, अस्तव्यस्त करेल. प्रिय भाऊ व बहिणींनो, तुमचं लग्न पवित्र व शुद्ध असं बनवायचं आहे तर पवित्र परमेश्वर त्या विवाहामध्ये असला पाहिजे. त्यात त्याला आमंत्रण दिलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही विसरू नये. आणि एकदा अशीच एक स्टोरी एका बहिणीने येऊन सांगितली. ती 9 महिन्यांची प्रेग्नंट स्त्री होती. ती प्रार्थना करण्यासाठी आली. पास्टर, मी 9 महिन्यांची गर्भवती आहे. तो मुलगा बोलला, मी तुझ्यावर प्रेम करतो.
मी तुझ्यासाठी जीव देईल, तुझ्याशिवाय जगू शकत नाही बोलला, माझ्या मागे मागे फिरत राहिला, आणि आता पहा मला प्रेग्नेंट केलं. आणि मग लग्नाचं काय? हो, लग्न देखील केलं. कोठे केलं? खोलीमध्येच केलं. लग्न खोलीमध्ये होत असतं का? हो, एका रूममध्ये लग्न केलं. पण आता मी प्रेग्नेंट आहे. ठीक आहे ताई, आता तू का आलेली आहेस? पास्टर, उद्या सकाळी तो लग्न करणार आहे. उद्या सकाळी? कोण लग्न करणार आहे? ज्याने माझ्याशी रूममध्ये लग्न केलं तो उद्या लग्न करत आहे. मी बोललो तुझ्या आई वडिलांना कॉल कर, त्यांना बोलाव, ते त्याचं लग्न थांबवतील. ती बोलली माझ्या आई वडिलांना मी लग्न केलं आहे. ही गोष्ट माहिती नाही. आता ही काय करणार प्रियांनो? उद्या तो माणूस दुसरीशी लग्न करत आहे. तो तिच्यासोबत संसार करणार, तो तिकडे आनंदी राहणार, तिथे खुश राहणार. त्याच्यावर विश्वास ठेवून आई वडिलांना न सांगता लग्न करून टाकलं आणि आता गर्भवती आहे. उद्या बाळ जन्माला आल्यानंतर ही काय करेल? पतीचा आता आधार नाही, आई वडील जवळ नाहीत, आई वडिलांचा आधार नाही, कोणी जवळचे नातेवाईक नाहीत आपलं, असं कोणी नाही. ती कसं त्या मुलाचं सांभाळ करेल? ती कशी त्या मुलाला अंघोळ घालेल? जर सिझर झालं किंवा ऑपरेशन करावं लागलं तर त्या हॉस्पिटलमध्ये राहून ती कशा प्रकारे त्या बाळाला सांभाळू शकणार आहे, त्याची काळजी घेऊ शकणार आहे? एकदा जरा कल्पना करा, किती असहाय्य अशी स्थिती आहे. यस, जर तुम्ही देवाची इच्छा न जाणता जर तुम्ही लग्न करून घ्याल तर ऐका, तुम्ही अतिशय निराधार अशा स्थितीमध्ये जाल. मूल होणार आहे याचा आनंद करण्याच्या प्रसंगामध्ये काय करावं न समजल्याने आनंद करण्याची संधीही गमावली. प्रेम करणाऱ्याने तर तुम्हाला फसून निघून गेला आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करून तुम्ही तुमच्या आई वडिलांना फसवलं, त्यांना सोडून दिलं, लग्न केलं ते देखील सांगितलं नाही. याचाच फायदा घेऊन जो प्रेम करणारा होता त्याने तुम्हाला फसवलं आणि तो आता पळून गेला. आता जे तुम्ही पेरलेलं होतं ते उगवलेलं आहे, परिणाम समोर दिसत आहे. यामुळेच वचन सांगतं, फसू नका. देवाचा उपहास व्हावयाचा नाही. मनुष्य जे पेरेल तेच त्याला कापावं लागेल. प्रिय तरुण बहिणींनो, भावांनो, आपल्या आई वडिलांना फसवू नका. जर तुम्ही फसवणूक केली तर तुमची फसवणूक होईल व उद्याच्या दिवशी उचलू शकणार नाही असं दुःख उचलण्याची पाळी तुमच्यावरती येईल. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. कृपया लक्ष द्या. एक दिवस तुमच्या लग्नाची वेळ येईल. ज्या दिवशी तुम्ही लग्न कराल तेव्हा ऐका, त्या लग्नामध्ये तुम्ही कोणाला बोलवायचं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला बोलवायचं आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ऐकत आहात? ज्या लग्नात ख्रिस्त नाही, ख्रिस्त विरहित विवाह, ज्या लग्नामध्ये ख्रिस्त नाही ते स्थिर राहणार नाही, त्यात शांती राहणार नाही. कृपया ही गोष्ट समजून घ्या. आनंदाची गोष्ट अशी आहे, काना येथील गावामध्ये जे लग्न चाललेलं होतं त्यामध्ये येशू होता. आता माझा प्रश्न, लग्नामध्ये जर येशू असेल तर पास्टर तुम्ही गॅरंटी देऊ शकाल का येशू असेल तर मग समस्या येणार नाहीत? तुम्ही बोलत आहात ना येशू ख्रिस्त लग्नामध्ये असला पाहिजे, येशू असेल तर ते लग्न आशीर्वादित राहील असं बोलत आहात ना? तर मग लग्नामध्ये येशू असेल तर आमच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या येणार नाहीत का? जर असा प्रश्न तुम्ही करत आहात तर माझं उत्तर आहे, येशू ख्रिस्त तुमच्या लग्नामध्ये असेल तरी देखील समस्या येतील. आता तुमच्यातले काही लोक मला प्रश्न करतील, मी माझ्या मर्जीने लग्न केलं तरी देखील समस्या येतील आणि देवाच्या इच्छेप्रमाणे लग्न केलं तरी देखील समस्या येतील. तर मग यामध्ये फरक काय आहे? मी माझ्या मनाप्रमाणे लग्न केलं तरी देखील समस्या येणारच आणि देवाच्या इच्छेप्रमाणे लग्न करून देखील समस्या ह्या येणारच आहेत. मग दोघांमध्ये काय फरक आहे पास्टर? फरक आहे ब्रदर, तोच तर मोठा फरक आहे. काय फरक आहे? मी तुम्हाला काही सांगितलं होतं, आठवतं का? साधारणतः काही लोकांचे विचार काय असतात माहीत आहे? मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने माझे कष्ट दूर होऊन जातील. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने दुःख दूर होऊन जातील. जर मी येशूवर विश्वास ठेवला तर मी अडचणींपासून, संकटांपासून, क्लेशांपासून, विपत्तींपासून बाहेर पडेल असा अनेक लोकांचा विश्वास असतो.
याच भरोशाने एका मनुष्याने येशूवर विश्वास ठेवला व विश्वास ठेवल्यानंतर त्या व्यक्तीला काय लक्षात आलं की येशूवर विश्वास ठेवण्या अगोदर जितक्या समस्या होत्या त्या येशूवर विश्वास ठेवल्यानंतर देखील तितक्याच आहेत. आता कोणीतरी येऊन त्याला विचारलं, अरे, येशूवर विश्वास ठेवल्यानंतर दुःख, संकट, क्लेश, विपत्ती राहणार नाही हे ऐकूनच तू त्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलास ना? तर मग येशूवर विश्वास ठेवण्या अगोदर जे दुःख तुझ्या जीवनात होते त्याचा सामना तू येशूवर विश्वास ठेवूनही करत आहे ना? मग यात फरक काय आहे भावा? असं बोलल्यावर तो बोलला, फरक काय आहे तो मला समजला आहे. काय समजलं आहे? जेव्हा येशू ख्रिस्त नव्हता तेव्हा माझे दुःख, संकट, आजार आणि त्रासांचा सामना मी एकटाच करत होतो. आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर माझे कष्ट, दुःख आणि त्रासामध्ये तो येशू ख्रिस्त देखील त्या समस्यांचा सामना करत आहे. आता माझं धैर्य आणि हिंमत ही आहे की येशू ख्रिस्त माझ्या समस्येमध्ये सहभागी होऊन माझ्या सोबत आहे, यामुळे मला निश्चित त्यावर विजय प्राप्त होईल. प्रियांनो, तुमच्या लक्षात येत आहे का? हे आमच्या नसानसामध्ये भरून गेलं पाहिजे एवढं बहुमूल्य असं सत्य आहे. जर कोणी तुम्हाला म्हटलं येशूवर विश्वास ठेवल्याने दुःख राहणार नाही, त्रास राहणार नाही, आजार येणार नाहीत, क्लेश येणार नाहीत, आर्थिक अडचणी येणार नाहीत असं जर कोणी सांगितलं तर विश्वास ठेवू नका. हे खोटं शिक्षण आहे. येशूवर विश्वास ठेवल्यावर देखील कष्ट हे येतील. येशूवर विश्वास ठेवल्यावरही अडचणी व समस्या असतील, दुःख आणि आजार हे असतील. मग येशूवर विश्वास ठेवून काय लाभ आहे? नंबर 1, या जगातला प्रवास संपवल्यावर तुम्ही सरळ स्वर्गात जाणार. नंबर 2, या जगामध्ये तुम्हाला कोणतीही समस्या असली त्या समस्यांचा सामना एकट्याने करण्याची तुम्हाला गरज नाही. तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रभू तुमच्या सोबत आहे. हीच आपली हिंमत आहे. तो प्रभूच तुम्हाला यश देईल. हे सत्य तुम्ही कधी विसरू नये अशी प्रभूमध्ये मी विनंती करत आहे. हाच फॉर्म्युला लग्नासाठी देखील आहे. तुम्ही मनमर्जीने लग्न केल्यावर कष्ट ओढावून घ्याल. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे लग्न केल्यावर साधारणतः समस्या ह्या येतील. मनाप्रमाणे लग्न केल्यानंतर समस्या ओढावून येत आहेत किंवा येशूच्या इच्छेप्रमाणे लग्न केल्यावरही समस्या आहेत. तर दोघांमध्ये फरक काय आहे? ऐका, तुमच्या मनमर्जीने लग्न केल्यानंतर जर समस्या आल्या तर तुम्हा एकट्याला सामना करावा लागणार. पण देवाच्या इच्छेप्रमाणे जर तुम्ही लग्न कराल तर जरी तुमच्या जीवनात कष्ट आले तरी माझा देव त्यामध्ये उतरून येईल. तुमच्या कष्टांमध्ये तुमच्या सोबत राहण्यासाठी, तुमचे अश्रू पुसून टाकण्यासाठी व एवढंच नाही, त्या सर्व समस्येपासून सोडविण्याकरिता तो देव उतरून येईल. यामुळेच प्रियांनो, देवाच्या इच्छेप्रमाणे लग्न केलं पाहिजे. उदाहरणार्थ, परमेश्वराने आदामाकडे त्याच्या जीवनाच्या सहकारिणीला घेऊन आला. आदामाने एकटं असावं हे बरं नाही हे पाहून देवाने काय केलं? त्याच्यासाठी कोणीतरी जोडीदार असावा असं म्हणून हवेला निर्माण करून तो त्याच्याकडे तिला घेऊन आला. हा विवाह कोणी जोडला सांगा? देवाने जोडला. देवाने जोडलेला तो विवाह होता. तो विवाह देवाने जोडला होता तरी समस्या आल्या नाहीत का? सांगा, आल्या. देवाने जोडलेला विवाह होता तरी देखील समस्या आल्या. मनाई केलेलं फळ त्यांनी खाल्लं. आपण नग्न आहोत हे जेव्हा त्यांना समजून आलं, त्यांनी पानांद्वारे आपलं शरीर झाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ज्याने त्या विवाहाच्या बंधनामध्ये जोडलं, त्यांना एकत्रित आणलं, जेव्हा ते लाजेने आपल्या शरीराला पानांनी झाकत आहेत हे पाहून परमेश्वराने स्वतः त्यांच्या करिता चामड्याचे वस्त्र तयार केले व त्या दोघांना ते दिले. देवाने ते लग्न जोडलं होतं. यामुळे त्या लग्नात जेव्हा समस्या आली, देवाने स्वतः त्यांची ती लाज झाकण्यासाठी काय केलं सांगा? एका कोकऱ्याला त्याने मारून त्या कोकऱ्याच्या चामड्याने जेव्हा देव त्यांना झाकत होता तेव्हा देवाने एक निर्णय घेतला. मनुष्याने पाप करून अपमान व लाजेने जेव्हा मान खाली घालत आहे, ती लाज आणि ती लज्जा दूर करण्यासाठी परमेश्वराने एक मोठा निर्णय घेतला. तो कोणता आहे? एका कोकऱ्याला बलिदान दिल्याशिवाय, त्याला मारल्याशिवाय यांची लाज झाकणं शक्य होणार नाही. तसाच माझा प्रिय पुत्र यांच्यासाठी मरणार नाही तोपर्यंत त्यांच्या पापांची मुक्ती मिळणार नाही. यासाठीच त्या दिवशी परमेश्वराने आपल्या प्रिय पुत्राला पापाचं बलिदान म्हणून मृत्यूच्या हाती सोपवून देऊन त्याद्वारे पापी मानवांना ते तारणाचे वस्त्र, ते पवित्र वस्त्र, धार्मिकतेचे ते वस्त्र यांना देव करायचे आहेत
हा निर्णय त्याच दिवशी घेतला. प्रिय भाऊ बहिणींनो, ऐकत आहात? ज्या परमेश्वराने विवाहाच्या बंधनामध्ये एकत्रित त्यांना केलं, जेव्हा समस्या आली तेव्हा त्याच परमेश्वर देवाने त्या समस्येचं समाधान काढण्याचा निर्णय घेतला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, विवाहाच्या वयामध्ये साहजिकपणे जेव्हा तुम्ही जेथे नोकरी करत असता, शिक्षण घेत असता, एखादी मुलगी किंवा मुलगा तुम्हाला आकर्षित करू शकेल. मग ते आकर्षण ओळखीमध्ये बदलू शकेल, मग ती ओळख प्रेमामध्ये बदलेल आणि मग ते प्रेम विवाहाच्या बंधनामध्ये बांधल्या जाऊ शकेल. पण ऐका, तुमच्या त्या लग्नामध्ये कोण राहिलं पाहिजे? येशू असला पाहिजे. येशू ख्रिस्ताला सोडून, ख्रिस्ताच्या उपस्थितीला सोडून जर तुम्ही लग्नामध्ये प्रवेश कराल तर ते लग्न अतिशय दुःखांनी भरून जाईल. पुन्हा सांगत आहे, येशूच्या उपस्थितीनंतर देखील त्या विवाहाच्या घरामध्ये अडचणी येऊ शकतील, परंतु त्या अडचणींमध्ये माझा देवच जबाबदारी घेणारा बनेल व सहारा देणारा बनेल. तुमच्या त्या समस्यांचं उत्तर माझा देवच देईल, ही गोष्ट तुम्ही विसरू नये. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देव बापा, लग्नामध्ये समस्या आल्यावर कोण ती समस्या दूर करू शकेल? त्या दिवशी त्या लग्नामध्ये जेव्हा समस्या आली, ते कुटुंब जेव्हा अपमानित होणार होतं, चेष्टेचं कारण बनणार होतं, तेव्हा गुप्तपणे येऊन प्रभू येशू ती समस्या तुला सांगण्यात आली. तेव्हा तू अद्भुत कार्य केलंस. कोणाला समजून येण्या अगोदर ती समस्या तू दूर केलीस. त्या समस्येचं उत्तर तू त्यांना दिलंस. हे परमेश्वरा, आज कोणत्या कुटुंबामध्ये काय समस्या आहेत? देवा, कुटुंब अतिशय महत्वाचं आहे. लग्न हे आदरणीय असावं आणि तू केलेला पहिला चमत्कार हा तू विवाहामध्येच केला आहे, असं तुझ्या वचनामध्ये आम्हाला दिसत आहे. देवा, ते नगर छोटंसं होतं, ते कुटुंब छोटंसं होतं, तरी तू अद्भुत कार्य केलंस बापा. आज आमच्यामध्ये बरेचसे छोटे छोटे कुटुंब आहेत. आमचं जीवन अतिशय छोटं असं आहे. आमचं जीवन अतिशय थोडकं आहे. आमचं कुटुंब अतिशय लहान आहे. तरीही आमच्याकडे लक्ष पुरवणारा तू महान देव आहेस बापा. आमच्या जीवनामध्ये महान अद्भुत कार्य करणारा तू सामर्थी परमेश्वर आहे. आम्ही तुझे आभार मानतो. स्तुती आणि गौरव तुला अर्पण करतो बापा. कोणताही भाऊ, कोणतीही बहीण आपल्या लग्नाच्या बाबतीत जर अडचणीमधून जात आहेत, ज्या समस्येतून जात आहेत, ज्या कष्टांमधून जात आहेत, देवा त्यांच्या समस्यांचं समाधान तू दे. देवा त्यांच्यावरती दया करून तू त्यांना उत्तर दे. सर्व आदर, सर्व गौरव व सर्व महिमा आम्ही तुला देतो. देवा, या लहान दासाच्या कुटुंबाला तुझे आशीर्वाद तू दे. तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगून तुझी सेवा करण्याची कृपा तू आम्हाला दे. जे कष्ट आम्ही घेत आहोत त्याचं प्रतिफळ आम्हाला दिसून यावं, यासाठी सहाय्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.